धन्यवाद. मी राहुल कोलंगडे, ठाणे आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे मी सगळ्या ठाण्याच्या नागरिकांना आवाहन करतो की सोमनाथचं जे ओरिजिनल शिवलिंग होतं 1000 वर्षापूर्वीचं ते ठाण्यामध्ये आगमन होतं आहे. आणि ते आम्ही रिट्स बँक्वेट हॉल, आयलिफ रिट्स बँक्वेट हॉल, घोडबंदर रोडला 3ऱ्या मजल्यावर हा हॉल आहे, त्याच्यावर दर्शनासाठी उद्या आम्ही ठेवणार आहोत. हे दर्शन विनामूल्य असणार आहे आणि हे संध्याकाळी 5:30 ते 9 पर्यंत आपण सगळ्या नागरिकांनी येऊन याचं दर्शन घ्यावं. याची थोडक्यात माहिती देतो. आपल्या सगळ्यांना माहीतच असेल की सोमनाथचं मंदिर मोहम्मद गजनीनी 1000 वर्षापूर्वी 1024च्या दरम्यान 14 वेळा आक्रमण केलं. ही का प्रचंड सगळ्यांना माहीत असलेली आख्यायिका आहे. 14 वेळी जेव्हा त्यांनी याच्यावर आक्रमण केलं तेव्हा त्यांनी ते शिवलिंग तोडलं, उद्ध्वस्त केलं. तर तिकडचे जे अग्निहोत्री होते, पुजारी होते, त्यांनी ते तुटलेले शिवलिंगाचे अवशेष घेऊन ते साऊथला गेले, दक्षिणेकडे गेले आणि त्याची त्यांनी छोटी छोटी शिवलिंग बनवली. 11 शिवलिंग केली आणि त्यांनी त्याचं पूजन केलं. 1000 वर्ष 1000 वर्ष त्यांनी पूजन केल्यानंतर 1924 साली कांचीचे शंकराचार्य जे आहेत, चेन्नईचं जे पीठ आहे, तिकडे जाऊन त्यांनी विचारलं त्या शंकराचार्यांना, आता आम्ही याचं काय करू या शिवलिंगाचं. तर कांचीच्या शंकराचार्यांनी सांगितलं की आता 100 वर्ष, पुढची 100 वर्ष हे शिवलिंग कुठेही बाहेर नेऊ नका, घरातच पूजन करा. आणि 2024-25 साली शंकर नावाचे एक संत बँगलोरमध्ये येतील, त्यांच्याकडे हे तुम्ही सुपूर्द करा. तर आता हे 2024-25 साली तुम्हाला माहीतच असेल, आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी यांच्याकडे ते आले या वर्षी 6 महिन्यापूर्वी आणि हे शिवलिंग त्यांनी त्यांना सुपूर्द केलेलं आहे. या शिवलिंगाची बेसिकली प्रतिष्ठा अशी आहे की हे शिवलिंग एअर सस्पेंडेड होतं. तुम्हाला माहीत असेल की तिकडे सोमनाथचं जे ओरिजिनल चिंगोल होतं, जे मोहम्मद गजनीने डिस्ट्रॉय केलं, ते एअर सस्पेंडेड अँटी ग्रॅव्हिटी होतं. आजही ते शिवलिंग बघाल तर त्याच्यावर चुंबकीय आकर्षण जे आहे ते युजली मेटलला नॉर्थ आणि साऊथ पोलला आकर्षण आहे, याच्यामध्ये आकर्षण आहे. तर हे जिओलॉजिस्टनी पण हे सगळं शिवलिंग बघते म्हटले अद्भुत आहे, हे आपल्या पृथ्वीवरचं नाहीच आहे हे मटेरियल म्हणून. तर हे असं शिवलिंग ठाण्यामध्ये येत आहे. आज जेव्हा आपलं जग एवढ्या अस्थिरतेमधनं चाललेलं आहे, त्यावेळी मी सगळ्यांना आवाहन करीन, शिव हे शांती आणि प्रेमाचं प्रतीक आहे. सगळ्यांनी येऊन याचं विनामूल्य दर्शन घ्यावं, याचे सगळ्यांना ब्लेसिंग्स मिळावे. म्हणून आर्ट ऑफ लिव्हिंग ठाणेतर्फे मी सगळ्यांना आवाहन करतो, जरूर या तिकडे. 5:30 ते 9च्या दरम्यान रुद्रपूजा होणार आहे, सत्संग होणार आहे. नक्की येऊन त्याचं दर्शन घ्या. थँक्यू सो मच. धन्यवाद.